सायलेंट मोडवर ठेवा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अतिउच्च दाब प्रकल्प आणि संवसू परिमंडळ पुणे सहर्ष आणि सविनय सादर करत आहे 2 अंकी मराठी नाटक डील दा मॉमला. लेखक सुहास देशपांडे, दिग्दर्शक मेघराज काब्दुले, निर्माता जयंत कुलकर्णी, मुख्य अभियंता प्रभारी महापारेषण पुणे, व्यवस्थापक प्रमोद भोसले, विवेकानंद मुंडे, राम शेळके. सहर्ष सादर करीत आहोत 2 अंकी मराठी नाटक डील दा मॉमला. डील दा मॉमला. हम जब होंगे साथ साल के और तुम होगी 55 की, बोलो प्रीत निभाओगी ना तब भी अपने बचपन की. अरे हम 71 साल के हैं, 71, और हमारी वो 67 की, और फिर भी साथ निभा रहे हैं, प्रीत निभा रहे हैं. करते सत्य आली, अप्सरा आली, इंद्रपुरी ऊन खाली पसरली गाली, ती हसली गाली, अप्सरा आली. काय रे झोपा का तुम्हाला? मच सुंदरी करू गोपाळ मजवरी करी अनुकंपा, मगवर करू अनुकंपा. काय झालं? द्या आरती द्या. या वयात गाणी कसली करताय? या वयात म्हणजे अभी तो मैं जवानों का जवान हूँ. मेरी जोहरत भी तुझे मालूम नहीं, अभी तक है हंसी और मैं जवान. कुर्बान मेरी जान मेरी जान मेरी जान मेरी जान. आता देवा धर्माचं गुणगान करायचं सोडून हे काय भाताचा लागल्यासारखं. हो जी असं म्हणायची हिंमतच कशी झाली? तू असशील म्हातारी. I'm not. I'm a young man of only 71 years. माझं वय जरी 71 वर्ष असलं, माझा उत्साह आणि स्मार्टनेस 17 वर्षाच्या मुलासारखा. याहू! So don't call me Bhatara. Understand you, Bhatari?
हो बाबा हो, मी आहे म्हातारी आणि वयाच्या 67व्या वर्षी स्वतःला तरुण म्हणून घ्यायची माझी धस पण नाही. नाही शकत नाही, कारण एकाहत्तर 17 आणि 67 पुरे झालं वात्रटपणा. स्नान, पूजा, जप, उरका. अरे स्नान, पूजा, जप, अरे यात काही नाविन्य ना. तुझ्यात कोण नाविन्य आणायचो? दस्तूर इबादत का एक कदम निराला हो, एक हाथ में माला हो, एक हाथ में प्याला हो. डान डान. ईर्ष्या यस. असं म्हणत स्वतःची स्पाट थोपटून घ्या. परवा संतोष भाऊजींबरोबर काय झालं होतं आठवतं ना? अरे होता है उसमें क्या, एक आध बार ऐसा भी होता है. तो तुला सांगतो, तू पी के टहलने जा, मजा ही कुछ और है. मैंने पीना सीख लिया, मैंने पीना. बस करा. हाँ? तुम्ही म्हातारे झाला ते मान्य करा आणि पहिल्यांदा पोस्टर जाऊन या बरं. पोस्टर ते कशाला? अहो विसरतात का? परवाच ते आपला फिक्स मॅच्युअर झालं ना, त्याचे पैसे नको काढायला. किमान रिन्यू तरी करून या. आता ते रिन्यू वगैरे करायचं काही नको. हो? आता आपले कितीसे दिवस उरले हं. आणि आपल्यानंतर या पैशाला वाली कोण आहे? बरोबर. हे बघ, माझी पेन्शन आपल्याला पुढे मिळते आणि दरवर्षी एखादं तरी फिक्स मॅच्युअर होतं. मग आता पुन्हा या भानगडीत पडायचं नाही. आता फक्त आलेल्या पैशांवर मस्त मजा मारायची. ला 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 ला. ला 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 ला. मजा मारायची यस. म्हणजे काय? हा. ला 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 ला. ला 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 ला. केले. अगं परवा पेपरमध्ये जाहिरात आली होती. काय? बँकॉक पटाया 39,999 रुपये फक्त. जस्ट हॅव अ फन. म्हणजे या वयात बँकॉक पटायला जायचं? यस, पटवायला जायचं. केडे. पटायाला जायचं आणि मस्त नाईट क्लब एन्जॉय करायचा. आणि नाईटला एन्जॉय करायचा. यस, पट्टी कमर है, नजर है, पट्टी कमर है तिरछी. बस करा. काय तर म्हणे पतली कमर Yes. है, तिरछी नजर है. खलास केला. अहो 2 रात्र सलग जागरण झालं तर सोसत नाही. ऍसिडिटी वाढते आता. अगं नाईट क्लब नाही तर कविता छान निसर्ग सौंदर्य तर पाहून येऊ. काही नको. तिकडे दुसऱ्या देशात नीट खायला प्यायला पण मिळते म्हणे. कशावरून? आमच्या मुळशीतल्या काशी तर पाहिजे हो. नव्हतं. सिंगापूरला. सिंगापूरला. त्यांच्या मुलाकडे बरं स्नान करताय ना, ते पाणी केव्हाचं गरम केलंय. आज नाही, मला खरंच खूप कंटाळा आलाय. नेहमीच आहे. गरम केलेलं पाणी नेहमी वाया जातं. नुसता गॅस वाया जातो. फुकट आहे का गॅस? फुकट काय येतं? फुकट जेवायला तरी देतेस का फुकट? हो तर रोज तुम्हाला बिलच द्यावं लागतं ना जेवायचं. बिल नाही घेत. काम तर करून घेतेस ना. तुझं सांगू नका, खरं वाटेल लोकांना. ते हे काल नाही का काय काय? माझं मीच गरम केलं, हो जेवण गरम केलं. हो, पण मी पुन्हा पाणी गरम करणार नाही. काय गे तुझी कटके कटके कटके. आता आंघोळीला जा.
थंडे ते थंडे घाबरतो का काय ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए अरे ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए कंटाळा गाना येना है गाना चाहिए जाना चाहिए जाना चाहिए बापरे सगळं आवडायचं नाही तर. वयाची 71 वर्ष पूर्ण झाली पण कधी साफसफाई करायची सवय नाही लागली अगोदर. आता हे पुस्तक वाचणार इथेच टाकू लावायचं कोणी पेपर्स तसेच असतात पसरलेले. मी होते म्हणून निभवला यांचा संसार. तर काय झालं असतं देवच जाणे. हॅलो हा बोला व्यवहार वहिनी काय म्हणताय. वा अभिनंदन आजीबाई. मग पेढे केव्हा पाठवताय. काय बारसं का म्हणता. नाही नको अहो आता होत नाही हो. बरं बघते सरांना का हां बघते विचारून. हां बरं बरं येतेच. हो काय ग घरचा फोन होता बिलकुलच दम पडत नाही या माणसाला. अहो आधी आंघोळ तरी करून घ्या. आधी सांग नाहीतर असाच नैसर्गिक अवस्थेत बाहेरी हो येऊ का बाहेर. अहो तुमच्या सावकारांना नातू झालाय. वा मला बोलवलंय बादशाला. अरे वा 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 म्हणजे सावकाराची पक्की झाली. आपण दोघे जण बारशाला. बारसं म्हणजे बायकांचा कार्यक्रम. इथं तुमचं काय काम. हो वरच तुम्ही तुमचं गाणं म्हणा आम्ही बाहेर तुम्ही आज सावकाराला आमच्या नातू झाला हो जो बाळा जोडे तो आणि आम्ही बाहेर तुम्ही आज सावकाराला आमच्या नातू झाला हो जो बाळा जोडे तो आता तुम्ही आत. आम्ही बाहेर फार सगळं करतात. पण कोणाच्याही बारशाला जायचं म्हटलं नकोसं होतं. आता जमाना बदललाय. लोक थोडेफार सुधारले पण आमच्यासारख्या बायकांनी बारशासारख्या कार्यक्रमाला जाणं हे अपशक्य. त्या काळी आलेले अनुभव अगदी ताजे असल्यागत भासतात. आणि मग कुठे छुपावं लागतं. खरंच देवा असं का केलंस. सगळं काही घेऊनही त्या एकाच गोष्टीपासून का वंचित ठेवलंस.
पैसा संपत्ती सगळं देताना तूच काय कमी ठेवलीस? त्यांच्या मित्रांमध्ये माझ्या मैत्रिणींमध्ये मी अशी एकटीच वांजोटी. भीमरूपी महारुद्र भटनानुभान मारुती वदारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना काय रे लगावले नाही हे आपले मंत्र त्यांनी एक कानाखाली लगावली माझ्या आणि म्हणाले मूर्खा, तुझी बायको तिकडे रुसून बसली आणि तू तू इथे काय स्तोत्र म्हणत बसलायस. जा जा तिची समजूत काढ. म्हणून म्हणतो मी काय झाले. खरंच किती मोठ्या मनाच्या आतनं व्यवहार आहे बहिणी. एवढ्या बारशाचा प्रसंग तरी पण माझ्यासारख्या बाईला न चुकता बोलवलं. अगं ती खरंच खूप सुंदर दिसतेस ना. ती साध्या बारशाचा प्रसंग आहे. त्या मित्राच्या बायकोला बोलवणं म्हणजे नैसर्गिक आहे. त्यात काय एवढं. पण तोच नैसर्गिक क्षण आपल्या आयुष्यात का नाही? काय झालं तुला. आयुष्यभर ते दुःख हसत हसत पचवलंस. ते दुःख आज अशी का बाहेर काढते. म्हातारपणी भावना जरा जास्तच तीव्र होतात असं वाटतं. आणि माणूस हळवा. म्हणूनच मी म्हणतो तुम्ही तरुण आहे. I'm a young man of only 71 years. सॉरी. कशाबद्दल. तेव्हा माझ्यामुळं तुम्हाला खूप दुःख झालं. नाही तू तसं काही समजू नको. या अश्रूंचा मला कधीच त्रास झाला नाही. तुला अश्रू झाल्यामुळं तू हलकी होते म्हणून बरं वाटतं. या अश्रूंचा तुझ्या नवऱ्याला त्रास होतो म्हणालीस तेव्हा मात्र वाईट वाटतं. असं रडायचं नाही. हसायचं. हसते रहो गाते रहो. गोरी जरा हसते तू हसते तू हसते जरा. जीवन के रास्ते हंसने के वास्ते. जरा हसते तू हसते तू हसते जरा. कोण आलंय? या. सर आपण सर मी संदीप पवार आपला विद्यार्थी. संदीप पवार. अरे अरे लक्षात. ये ये ये. पाया पडतो. आयुष्यभर भव. बस. तूच ना 10वी बोर्डाच्या परीक्षेत पहिला आलेला. हो सर. बरंच लक्षात ठेवलं तुम्ही. अरे लक्षात ठेवायची गरजच काय. तुमच्यासारखे हुशार विद्यार्थी स्मृती पटलावरून कधी दूर जातात का. नाही सर. काय म्हणतोस. कुठं असतोस. मी ना 6 महिन्यांपूर्वी आलो भारतात. बर. अगोदर अमेरिकेत होतो. अमेरिकेत. विद्यार्थी कुणाचं आहे. काय करतोस. सर मी डॉक्टर आहे.
अमेरिकेत शिकलास का? नाही MBBS भारतातच केलं. त्यानंतर मेडिकल ऑफिसर म्हणून नोकरी केली 4 वर्ष. नोकरी करत करत MD केलं गायनॉलॉजी मध्ये. त्यानंतर सुपर स्पेशालिटीसाठी अमेरिकेला गेलो. कोर्स पूर्ण करत त्यानंतर तिथेच 2 वर्ष कोर्स केला. एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला अटॅच होतो. आता 6 महिन्यांपूर्वी भारतात परत आलो. हो, वा वा, छान छान. पण तू कोणत्या रोगांना तज्ञ म्हणायचा? मी इन्फर्टिलिटी हं? म्हणजे वंध्यत्व निवारण. बरं बरं, मी पाणी आणते. अगं पाणीच काय आणतेस फक्त? हं? काहीतरी खायला करा. हो, आधी पाणी तर आणते. सर खरंच काही फॉर्मॅलिटीज नको. मी फक्त आपलं दर्शन घ्यायला आलो. अरे घे रे, इतक्या वर्षानंतर भेटलास. ना भेटतोस का नाही कोण जाणे. घे. अहो सर असं काय म्हणताय? आता तर मी इथंच स्थायिक होतोय. मग मुद्दाम येत जाईल. तुमच्याच कॉलनीत माझा एक पेशंट राहतो. कोण? घोरपडे म्हणून. हा. त्यांच्याकडे जात होतो. तिथेच कळालं तुम्ही इथं राहता म्हणून. त्या झोलपडे बाई आणि आमची ही एकाच भगिनी मंडळाचा सदस्य आहे. अच्छा. बर, घरी कोण कोण असतं तुझ्या? मी, हा. माझी बायको आणि मुलगी. वा, आमच्या सुनबाई पण डॉक्टरच आहेत ना? हो, ती मनोविकार तज्ञ. छान. छान छान. बर, तुझे आई वडील कुठं असतील? ते दोघेही नाही जातात. हो, आय एम सॉरी. माझ्या माहितीप्रमाणे तुला एक लहान बहीण होती. ती कुठं असते? बहुतेक मी या जगात एकटंच राहून असंच काहीसं नियतीच्या मनात असावं. माझी बहीणही हे जग सोडून निघून गेली. सोडून निघून गेली म्हणजे काय? तिला घालून देण्यात आलं. म्हणजे आमच्या दूरच्या नातेवाईकांचाच मुलगा होता. इंजिनियर. चेन्नईला राहायचा. त्याच्याशी थाटामाटात लग्न लावून दिलं माझ्या बहिणीचं. पण तिच्या नवऱ्यानं केवळ मूल होत नाही म्हणून तिचा खून केला. हो, फिरायच्या निमित्तानं उटीला घेऊन गेला आणि एका उंच कड्यावरून तिला चक्क त्यानं ढकलून दिलं. शी! अशा लोकांना दगडांना ठेचून मारलं पाहिजे. अरे बघ, पोलीस कारवाई वगैरे झाली की नाही? पोलीस, पुरावे, जज या सगळ्यांना पद्धतशीरपणे मॅनेज केलं त्यांनी आणि झालेली गोष्ट हा केवळ अपघात होता असं सिद्ध केलं. अरे, असं कसं सिद्ध केलं? हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, सगळीकडे जायचं आपण. कुठेही गेलो असतो तरी सगळे पुरावे त्यांनाच फेवर करत होते. म्हणून ठरवलं ज्या कारणानं माझी बहीण गेली त्या कारणानं पुन्हा कोणाचीही बहीण जाता कामा नये. आणि म्हणूनच सुपर स्पेशालिटीसाठी इन्फर्टिलिटी हा विषय निवडला. त्यातही फिमेल इन्फर्टिलिटीमध्ये माझा जास्त अभ्यास. खरंच बाळा, तुझ्यासारख्या डॉक्टर्सची खरंच खूप गरज आहे या समाजाला. लोक कितीही शिकले सवरले तरी त्यांचा निपुण जोडप्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही नकारात्मकच असतो. अशी जोडपी कितीही चांगली वागत असली तरी चेष्टेचाच विषय ठरतात. पुरुषाला त्याचे मित्र नामर्द ही उपमा देऊन मोकळे होतात. तर बाईला तर फार अवघड असतं रे हे सगळं. एकतर या बायकांना मंगळागौर, डोहाळ जेवण, पार्सल, चोळी भरणं, ओटी भरणं, या कार्यक्रमांचं प्रचंड कौतुक. आणि नेमकं अशा कार्यक्रमांना निपुत्रिक बाईची उपस्थिती म्हणजे अपशकून. अशा कार्यक्रमांना कितीही जवळची घरातली बाई असली तरी तिला सोयीस्करपणे टाळलं जातं, पद्धतशीरपणे कटवलं जातं. त्या बदलल्या सुधारल्या तरीही लोकांचा निपुत्रिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही बदलला नाही की
मुलीचं नाव. संदीप, हा? तुला खरं सांगू, विजय हा आमचा मुलगा नाही. काय? अहो, आता सांगू दे. संदीप तर आता आपल्याला कुणी पारखा आहे का? हं? संदीप, आम्हाला कुणीच मुलबाळ नाही. आम्ही निपुत्री होतो. विजयाला आम्ही आमचा मुलगा मानलं, तर खरं तर तो आमच्या शेजाऱ्याचा मुलगा. हो हो. परमेश्वराची मर्जी. दुसरं काय? पण विजय आणि त्याची बायको अगदी सख्या मुलासारखं सांभाळतात आम्हाला. सर, लहान तोंडी मोठा रास होईल. पण एक विचार. तर विचार ना, एवढा संकोच काय? विचार. पण सर, त्यावेळेस तुम्ही मूल होण्यासाठी डॉक्टरांचा वगैरे सल्ला घेतला नाही का? केलं रे बाबा, सगळं काही केलं. सगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या, अनेक प्रकारचे उपचार केले, अगदी मुंबईपर्यंतच्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंट झाल्या. काही उपयोग झाला नाही. सगळ्या टेस्टनुसार आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दोष आमच्या दोघांतही नव्हता. दोष आमच्या शरीरात नाही, नशिबात होता. सगळं केलं, डॉक्टर, वैद्य, देव, धर्म, उपास, तपास, पण कशाचाही काहीच उपयोग झाला नाही. भोगच आपले भोगावेच लागणार, दुसरं काय. बरं सर, विजय काय करतो? इथं जवळ तालुक्याच्या ठिकाणी लेक्चरर. त्याची बायको त्याच्याच कॉलेजात ती लेक्चरर. पण म्हटलं ना तुला, दोष आमच्या नशिबातच आहे. आमची सावली काय पडली त्यांच्यावर, तेही आमच्यासारखेच राहिले. त्यांच्याही संसार वेलीवर फूल काही फुललंच नाही. आता 50शीला आले, आता काय अपेक्षा करणार. बाई असं निराश होऊ नका. मी करेन त्यांची ट्रीटमेंट. त्यांना नक्की मूल होईलच. खरंच फार फार बरं होईल बाबा. खूप खूप आशीर्वाद लागतील तुला. अहो त्यात काय बाई, त्याच विषयातला आम्ही तज्ञ डॉक्टर आहे. हे सगळं खरं आहे, पण निसर्गाचं भान हे ठेवलंच पाहिजे. विजय's wife may be menopausal lady. सो वॉट, विज्ञान खूप पुढे गेलंय सर. पुढे गेलंय म्हणजे पुढे गेलंय म्हणून अनैसर्गिक गोष्टी थोड्याच होणार आहे. पुढे गेलंय. सर, तुम्हाला या शास्त्रातली प्रगती अजून माहितीच नाही. एक नवीन तंत्रज्ञान निघालं, IVF त्याचं नाव. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं एका 66 वर्षांच्या बाईलाही मूल झाले, आणि तेही आपल्या भारतात. काय? हो, आपल्या भारतात. हरियाणामधील एका डॉक्टरनं या IVF तंत्रज्ञानाच्या मदतीनं भात्री देवी नावाच्या महिलेला मातृत्व दिलंय, आणि तेही वयाच्या 66व्या वर्षी. खरंच असं असेल तर विजय आणि सुमाला लगेच बोलवून घेऊ. काय काय तपासणी वगैरे करायची असतील तर करून घेऊ. जर या तंत्रज्ञानामुळे सुमाची भू सुचवली तर त्यांचा संसार तरी पूर्ण होईल. त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त होईल. आता किती खर्च लागला तरी चालेल, आपण हे करायचंच. हो हो. अरे संदीप, हं? तुझ्या क्लिनिकमध्ये हे सगळं शक्य होईल का नाही? आपण सगळी व्यवस्था करूया. बरं, आजच फोन करतो आणि विजय आणि सुमाला बोलावून घेतो. हो. नो प्रॉब्लेम. ते फक्त ज्या दिवशी येणार आहे तो दिवस मला ऍडव्हान्स मध्ये सांगा, का? म्हणजे मी माझ्या अपॉइंटमेंट ठेवणार आहे. पण सर, काही नाही. नको. अरे बोल ना, बोल. खूप दिवसांनी आईबाबांची आठवण आहे.
मुलाच्या आयुष्यात येऊ शकणाऱ्या एका प्रकाश किरणानं तुम्ही दोघी इतकी आनंदित झाला, तोही स्वतःचा मुलगा नसताना. मग माझा इतका सुखी संसार बघून माझ्या आई वडिलांना किती आनंद झाला असता. जाऊ दे रे, जे आता नाही त्यावर दुःख करून काय होतो. आजपासून आम्हीच तुझी आई बाबा. अगर हो. खरंच तुम्ही मनानं फार मोठे आहात. आमचं काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य असेल म्हणून तुमच्यासारखे गुरु आम्हाला भेटले. पण खरोखरच पाप पुण्य असं काही असतं का हो या जगामध्ये? कधी कधी तर माझा परमेश्वर या कन्सेप्टवर विश्वासच बसत नाही. अरे पण का? आता हेच बघा, कितीतरी जणांना तुम्ही आई वडिलांचं प्रेम दिले. तुमच्या शिकवणीमुळं, आशीर्वादामुळं, विद्यार्थ्यांवर तुम्ही घेतलेल्या मेहनतीमुळं कितीतरी मुलांचं आयुष्य घडलं. आणि तुमच्याच आयुष्यात स्वतःचा असा आधार नाही. अर्थ दुसरं काय नाही, मला हेच मान्य नाही. दुसऱ्यांसाठी आयुष्यभर एवढं केलेल्या बाईंना मातृत्वाचा हक्क मिळायचा नाही आणि त्यांनीही ते प्रारब्ध म्हणून ऍक्सेप्ट करायचं का? एकीकडे मातृत्वाचा अधिकार सर्व मान्य असताना दुसरीकडे जिने आपल्या नवऱ्याच्या सर्व शिष्यांना माते समान प्रेम दिलं, तिलाच मातृत्वाचा हक्क नाही. याला काय म्हणायचं सर? आयुष्यभर केवळ चांगलंच वागणाऱ्या, चांगुलपणाशिवाय दुसरं कसंही वागू न शकणाऱ्या तुमच्यासारख्या देव माणसांच्या नशिबी हा निपुत्रिकपणा का? जाऊ दे संदीप, हे भोग आहे, भोगावेच लागणार. नाही बाई, जाऊ दे म्हणून नाही चालेल. तुम्हाला नाही वाटलं पोटात गर्भ फिरण्याचा आनंद तुम्हाला मिळाला? प्रसूतीच्या जीव घेण्या काळात सोसल्यानंतरही गोंडस बाळाचं रडणं ऐकल्याचा परमोच्च आनंद तुम्ही अनुभवावा? त्या बाळाचं रडणं, हसणं, दुडू पळणं, तुम्हाला त्रास देणं, यातील गंमत तुम्ही अनुभवावी. स्वतःच्या स्तनपानानं आपल्या लाडल्याचं पोट भरावं असं नाही वाटलं तुम्हाला? वाटलं ना, का नाही? पण प्रत्येक वेळेस दडपून टाकल्या स्वतःच्या भावना. काय करणार? देवा पुढं कोणाचं चालतं? कोणतंही बाळ पळताना माझंही मन पळायचं त्याच्या मागे. एखादी स्त्री तिच्या बाळाला दूध पाजत असताना नकळत माझी छाती जड व्हायची आणि मग डोळ्यात कासव कधी गळायची हे मलाही कळायचं नाही. सगळी दुःख सहन केली. हे सुख आपल्या नशिबी नाही. हे सत्य बदलून घेताना किती यातना झाल्या असतील माझं मलाच माहीत. नाही बाई, जगातलं प्रत्येक सुख हे तुमच्यासारख्या देवीला मिळायलाच हवं. प्रत्येक स्त्रीसाठी असणाऱ्या आनंदाच्या परमोच्च क्षणापासून तुम्ही वंचित राहता कामा नये. अन्यथा माझा तरी त्या देवावर विश्वास राहणार नाही. देवळातल्या देवाला दगडा व्यतिरिक्त काहीही किंमत माझ्या लेखी राहणार नाही. आणि नेमकं काय तरी काय? हरियाणातील कुणीतरी डॉक्टर अनुराग बिश्नोई कुणीतरी भाकरीदेवीला वयाच्या 66व्या वर्षी मातृत्वाचं सुख मिळवून देऊ शकतो, तर मग मी या देवीला मातृत्वाचं सुख का मिळवून देऊ शकत नाही? हो, मी या देवीला मातृत्वाचं सुख मिळवून देणार. अर्थात तुमची परवानगी असेल तर.
माझंही वय त्या भारती देवीच्या वयाशी मिळतं जुळतच आहे. मग काय तुझा विचार तरी काय आहे? माझा या गोष्टीला ठाम विरोध असेल. ठाम. ज्या सुखासाठी बाई आयुष्यभर तरसल्या ते सुख आज मी त्यांच्या झोळीत टाकतोय. तरीही हो, तरीही शक्य ते सगळं तंत्रज्ञानाच्या मदतीनं शक्य झालंय. पण केवळ भौतिक गोष्टींकडेच लक्ष द्यायचं, नैतिक सामाजिक गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं मला तरी मान्य नाही. सर्वसाधारणपणे 45 निसर्गानं स्त्रीला रजोनिवृत्ती दिलेली असताना निसर्गाच्या नियमात ढवळाढवळ करण्याचा अट्टहास का? सर, तुमच्यातील चांगुलपणा आणि देवत्व यांचा विचार केला तर तुमच्या उमऱ्यावर बसण्याचीही माझी कुवत नाही. पण केवळ या माऊलीवर प्रेम आहे आणि म्हणूनच निसर्गाने केलेल्या अन्यायाला उत्तर द्यायची माझी इच्छा आहे. अरे हा प्रकार आहे तरी काय? हे तंत्रज्ञान आहे तरी काय? अहो बाई, काहीच नाही. काही वेळा स्त्रीमध्ये गर्भ रुजण्याची शक्यता नसते. अशा वेळी स्त्रीमधील बीजांड आणि पुरुषामधील शुक्राणू घेऊन प्रयोगशाळेमध्ये विशिष्ट तापमानावर हे फलन घडून आणलं जातं. मग हे फलन घडून आणलेलं बीज पुन्हा स्त्रीच्या गर्भात रुजवलं जातं. या प्रक्रियेला IVF असं म्हणतात. पण याच्यामध्ये ज्या गावाला आपल्याला जायचंच नाही त्या गावचा रस्ता विचारायचा तरी कशाला? हे आपल्याला करायचंच नाही, मग त्यावर चर्चाही नको. अहो मी सुमासाठी विचारत होते. विजयला आणि येऊ दे, अगोदर त्याला मान्य आहे का हे बघू दे आणि मग ठरवू. संदीप, हं? मी विजयशी बोलतो आणि तुला नंतर कळवतो. हो, ठीक आहे सर. बाई, हे माझं ताट. मी सांगितलेल्या गोष्टीवर विचार करा. तुम्ही तरी सर, पोटतिडकीनं बोल. केवळ तुमच्या प्रेमापोटी. वाईट वाटलं असेल तर माफ करा. येतो मी. संदीप, येता आतमधून. बाई, मी सांगितलेल्या गोष्टीवर तुम्ही तरी विचार करा. मातृसुखापासून वंचित राहू नका. खरंच मला मूल होईल? हो, नक्कीच. विश्वास ठेवा. खरंच मला मूल होईल? खरंच मला मूल होईल? हो, नक्कीच. मी आई होणार. मी आई होणार. मला मूल होणार.